श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये रामनवमीच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी म्हणतात. या दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला. पण प्रभूंना भूतलावर जन्म घ्यावा लागण्यामागील रहस्य काय आहे? त्यांची जन्मकथा काय आहे? त्यांचा जन्मोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरा केला जातो? एक हिंदू म्हणून आपले या दिवशीचे धार्मिक कर्तव्य काय आहे? आपण ते कसे पार पाडावे हे जाणून घेऊया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उदय होतो तेव्हा मी स्वतःच अवतार घेतो. विष्णू पुराणांमध्ये भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतल्याचे सांगितले आहे. त्यापैकी 7वा अवतार म्हणजे श्रीराम. श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मानव रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. रावण हा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता. त्याच्या अधर्माने संपूर्ण पृथ्वीवरील ऋषी मुनी देव त्रस्त झाले होते. रावणाला वरदान मिळालं होतं की देव, दानव किंवा यक्ष त्याचा वध करू शकणार नाही, फक्त मनुष्यच करू शकेल. म्हणून भगवान विष्णूंना मनुष्य रूपात श्रीराम अवतार घ्यावा लागला. या अवतार कार्याचे वर्णन महर्षी वाल्मिकींनी रामायण या महाकाव्यात केले आहे. श्रीरामांच्या जीवनचरित्रावर रचलेले हे महाकाव्य भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे. श्रीरामांचा जन्म ही एक दिव्य कथा आहे. अयोध्येचा राजा दशरथ याला 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. परंतु त्यांना संतती नव्हती, त्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुच्या सल्ल्याने त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञामुळे अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी 3 दिव्य फळे दिली. दशरथाने ती 3 फळे आपल्या 3 राण्यांना खाण्यासाठी दिली. कौसल्या राणीने तिचे फळ खाल्ले. तिच्या पोटी श्रीराम जन्मले. कैकेयीचे फळ तिने खाण्याआधीच घारीने झडप घालून तिच्या हातातून पळवले. पण सुमित्राने कैकेयीला आपल्या फळातील अर्धा वाटा देऊन उरलेले अर्धे फळ खाल्ले. त्या पुण्याईने तिला 2 पुत्र झाले, ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि कैकेयी पोटी जन्माला आला भरत. या घटनेच्या बाबतीत एक अद्भुत गोष्ट सांगितली जाते. जेव्हा कैकेयीनं फळ घेतलं तेव्हा एक घार ते झडप घालून घेऊन गेली. असं म्हणतात की या फळामुळेच हनुमानाचा जन्म झाला. श्रीरामाचा जन्मप्रसंग आणि बालपणाबद्दल रामायणात वर्णन केलेले आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला अयोध्येत भगवान श्रीरामांचा जन्म झाला. जन्मताच हे बाळ अतिशय सुंदर, तेजस्वी आणि दिव्य स्वरूपाचे होते. श्रीराम लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, शीलवान आणि पराक्रमी होते. त्यांना शस्त्रविद्या आणि वेदशास्त्रांचा महान अभ्यास होता. त्यांनी आपल्या गुरूंकडून सर्व प्रकारच्या विद्या आत्मसात केल्या होत्या. श्रीराम वडिलांचा आदेश पाळून वनवास स्वीकारणारे आणि वनवासात पाठवले तरी कैकेयी मातेचा आदर करणारे ते एक आदर्श पुत्र होते. त्यांचे भरत, लक्ष्मण यांच्यावरील प्रेम एक आदर्श भाऊ कसा असावा याचे एकमेव उदाहरण आहे. आदर्श पती म्हणून सीतेच्या प्रती असलेले त्यांचे प्रेम आणि निष्ठा आणि प्रजाहितासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवणारा आदर्श राजा, या सगळ्यांमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते. म्हणजेच मर्यादेचे पालन करणारा सर्वोच्च पुरुष. त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून कर्तव्य, नीतिमत्ता, त्याग, संयम, क्षमा
आणि श्रद्धा या महान मूल्यांची देणगी आपल्याला दिली आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी संपूर्ण भारतात गावोगावी असलेल्या मंदिरातून, घराघरातून रामजन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. रामनवमी एक सांस्कृतिक, धार्मिक, नैतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. त्यांचे चरित्र रामायण आणि रामचरितमानस या ग्रंथामध्ये अमर झाले आहे, जे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वाचले पाहिजे. रामनवमीचा हा शुभ दिवस केवळ श्रीरामांचा जन्मोत्सव नसून धर्म, सदाचार आणि आदर्श जीवनशैलीची शिकवण देणारा एक पवित्र दिवस आहे. या दिवसाचे आपले एक हिंदू म्हणून धार्मिक कर्तव्य काय असावे? श्रीरामनवमीच्या दिवशी मंदिरातील भक्तिमय सोहळ्यात आपण सहभागी व्हावे, पण न जमल्यास घरच्या घरी साध्या पद्धतीने श्रीरामाचे पूजन करावे. दिवसभर जमतील तसे रामस्तोत्र मंत्र जपावेत. या दिवशी श्रीरामरक्षा स्तोत्र आवर्जून म्हणावे किंवा ऐकावे. श्रीराम रक्षा स्तोत्राच्या नियमित पठणाने आणि म्हणणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या भोवती संरक्षण कवच निर्माण होते. ते सर्व संकटापासून त्याचे रक्षण करते अशी मान्यता आहे. रामरक्षेच्या श्लोकांच्या अर्थावरून रामरक्षेने सर्व पापांचे निवारण होते, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द वाढतो, सुखशांती, यश मिळते, मनःशांती व आत्मविश्वास वाढतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, संपत्ती, आरोग्य, समृद्धी वाढते. रामरक्षेचे जर एवढे फायदे असतील तर श्रीरामाच्या पूजनाचे किती असतील. म्हणून श्रद्धेनं आणि भक्तेनं श्रीराम उपासना करावी. राम राम म्हणत रहा आणि जीवनातला आनंद अनुभवा. पुन्हा भेटूया आपण चैत्र पौर्णिमेला, म्हणजेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने. धन्यवाद.